नमस्कार. या नवीन 19व्या पुष्पामध्ये आपले स्वागत आहे. मी कर्नल फुले आज तुमच्याशी पॉझिटिव्ह विचारसरणी यावर बोलणार आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला हल्लीच्या काळाप्रमाणे सकारात्मक विचारसरणी असं म्हणायला पाहिजे होतं, परंतु पर्पजली कन्सिडरिंग दी जनरेशन एक्स मी त्याला म्हणतोय पॉझिटिव्ह विचारसरणी. ह्या विचारसरणीवर खरं म्हणजे खूप वाङ्मय लिहिण्यात आलेलं आहे, खूप पुस्तकं अवेलेबल आहेत, खूप याच्यावर चर्चा झालेली आहे आणि अर्धा ग्लास भरलेला की अर्धा ग्लास रिकामा यावर चिकार पॉझिटिव्ह निगेटिव्हचं विचारधारा आहे असं गेले कित्येक युगांपासून चालू आहे आणि आता ते इतिहास जमा आहे. इथे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप खोलात जाऊन ही थिअरी काय आहे वगैरे 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 काही सांगू इच्छित नाही, परंतु जनरली एक 55-60 तील वयोगटातल्या लोकांकरता हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ऍक्च्युली आपण नेहमी काय विचार करत असतो किंवा काय काय जीवनामध्ये घडलेलं असतं त्यावर आपण पॉझिटिव्ह काय आहे त्याचा विचार करणार. अनेक उदाहरणं देता येतात, पण इथे आपण फक्त या वयोगटातल्या लोकांना काय प्रश्न भेडसावत असतात आणि आपण त्यातून काय पर्याय काढू शकतो किंवा शोधू शकतो यावर आपण थोडस ऐकलं तर बरं होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळ. आता मी जम्प करून हे सांगणार नाही की तुम्ही आत्ताच्या क्षणाला लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट, लिव्ह नाव असं सांगणार नाही, कारण ते बरंच प्रमाणात जड जाऊ शकतं. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की जे भूतकाळात घडून गेलं त्यावर आता काय चर्वाचर्व करणार आहात आपण, आणि जे भविष्यामध्ये घडणार आहे त्याच्यावर आता विचारसरणी करून काय उपयोग आहे. या दोन्ही एक्स्ट्रीम एंडला भूतकाळात घडलेल्या गोष्टी, जेव्हा मी म्हणतो एक्स्ट्रीम एंड म्हणजे आता हे ऐकण्यापूर्वीचा क्षण आणि हे ऐकत असताना याच्या नंतरचा येणारा क्षण, यामध्ये आपण काय करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला या बाबतीत विचार करायला पाहिजे. जेव्हा आपण जुन्या गोष्टींवर विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला चिडचिड व्हायला लागते, मानसिक त्रास व्हायला लागतो. त्यावेळेला आई बाबांकडे लक्ष दिले असते तर बरं झालं असतं, कारण आता वसियतनामात मृत्यूपत्रामध्ये बाबांनी माझ्याकरता काहीच लिहिलेलं नाही. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे. मुलं आता परदेशात गेली, आता आम्हाला काय सोडून गेली, ती दूर राहायला गेली. अहो, प्रत्येक जनावराला, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक प्राण्याला हे क्रमपाप प्राप्त आहे. येणारी जनरेशन ती सोडून जाणार आहे आणि ती आपल्या पंखांच्या बळावर पुढे भविष्यात दुसरीकडे जाणार आहे, राहायला जाणार आहे, संसार उभा करणार या गोष्टी आल्याच. मग त्याच्यावर आपण मुलांकरता लक्ष दिलं असतं तर ते मुलं आपल्याला विचारले असते किंवा ते मुलं आपल्याकरता काहीतरी केले असते, त्या मुलांनी आपल्याकरता संगोपनाकरता काहीतरी केलं असतं. अगेन टू लेट. मुलं वाढवत असताना, मुलं मोठी करत असताना, स्वतःची मुलं किंवा तुम्ही मोठे होत असताना तुमच्या आई वडिलांनी ह्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या असत्या तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. तेव्हा भूतकाळाकडे जास्त बघून स्वतःचं मन सैरावैरा पळू देऊ नका. याला तुम्हाला चिडचिड होईल, द्वेष निर्माण होतील, राग निर्माण होईल आणि याचा इफेक्ट आहे तो तुमच्या प्रकृतीवर होईल. आजच्या काळामध्ये तुम्हाला आपल्या प्रकृतीकडे जपायला पाहिजे, हे मी गेल्या अनेक पुष्पांमध्ये तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट पॉइंट. आता आम्ही निवृत्त होणार,
काळ किंवा वेळ एक लक्षात ठेवायचे की कोणाकरताच थांबत नाही, आणि ही आता जितकी तुम्हाला डिवचणारी गोष्ट वाटत असेल तितकीच ती अतिशय चांगली गोष्ट आहे. नाही तर घडलेल्या दुःखद घटनांना तुम्ही कवटाळून बसला असता आणि जीवन हे असंच बर्बाद झालं असतं. तेव्हा काळ वेळ कोणाही करता थांबत नाही, आणि तुम्ही या प्रवाहात योग्य ती पावले उचलून प्रवाह सुरू सुरू असताना त्यात व्हायला सुरुवात करा. कारण ह्या गोष्टीवर विवंचना करून या गोष्टीचे पडसाद लक्षात घेऊन वारंवार तेच ते विचार करण्यातही काही अर्थ नाही. आणि मी जसं सांगतो की वारंवार तेही रिपीट करण्यात अर्थ नाहीये की याचा तुमच्या शरीरावर इफेक्ट होतो, याचा तुमच्या ब्रेनवर इफेक्ट होतो, तुमच्या एकंदरीत जीवनावर त्याचा इफेक्ट होतो. ह्या गोष्टी घडतच राहणार आहेत. तेव्हा काळाप्रमाणे स्वतःला बदलायला सुरुवात करा. तुमच्या आई वडिलांकडे तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून तुमचं वसियतनामामध्ये नाव नव्हतं, तर आता स्वतःच्या मुलांना तुम्ही ती ट्रीटमेंट द्या की तुमच्या वसियतनाम्यात त्यांचं नाव ऍड होईल. राईट. एक याच्यावर फार सुंदर गोष्ट प्रसिद्ध आहे, पण इथे मेन्शन करू इच्छितो की एक म्हातारं जोडपं असतं किंवा एकच व्यक्ती असतो, त्यातला आजोबा, आणि ते लोक डायनिंग टेबलवर बसलेले असतात, जेवत असतात. सूप सर्व केल्यानंतर समहाऊ ही कांट मॅनेज आणि ते सूप बोल खाली पडतं आणि फुटतं. सुनेला भयंकर राग येतो. बोन चायनाचं बनवलेलं होतं, व्हेरी कॉस्टली, हे ते वगैरे वगैरे, पिंक लेडीच्या सेट मधलं होतं. आता काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये ते लोक दुसऱ्या दिवशीपासून वडिलाला एका लाकडी बोलमध्ये सूप द्यायला सुरुवात करतात आणि दुसरीकडे बसवत असतात ताकी ते तोडफोड व्हायला नको. हे तो मुलगा बघतो आणि तो काही दिवसानंतर लाकडाचं एक बोल तयार करत असतो अंगणात. आई पण विचारते, बाप पण विचारतो, कौतुकास्पद होऊन ते विचारतात, अरे बेटे तू काय करतोयस? तो म्हणतो, मी तुमच्याकरता सूप बोल तयार करतोय. जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तुम्हाला या बोलमध्ये मी सर्व करेन, कोपऱ्यात बसून सूप प्यायला. व्हेरी टचिंग स्टोरी, पण त्यातनं आपल्याला बोध घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही आपल्या मुलाबाळांना जसं वागवत आहात किंवा आता तुम्ही आपल्या आई वडिलांना जसं वागवत आहे तीच ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे, हे विसरू नका. खेळ व राजकारण दोन्हीमध्ये प्रचंड साम्य आहे. आज कोणाची सरसी आहे तर त्याच्या गळ्यात लोक हार घालतात, त्याला खांद्यावर बसून ग्राउंड मधनं विक्ट्री लॅप घेतात. आणि आज जर तुमचं नाही चाललं तर तुम्हाला ते चपला फेकून मारायला देखील कमी करत नाही, जर हे ग्राउंडवर असेल तर. किंवा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तुमच्याबद्दल किती निंदा नालस्ती केलेली असते हे तुमच्या लक्षात येईल. सेम इज विथ राजकारण. इथे सांगण्याचा एक मतितार्थ एवढाच आहे की या कुठल्याही गोष्टीला, खेळ असो का राजकारण असो, स्वतःला इतकंही गुंतवून घेऊ नका की ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास व्हायला लागेल. आमचा एक मित्र होता, त्याच्याशी चेस खेळत असताना जर तो हारत असेल किंवा पहिल्यांदा तो जर जिंकत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण तो जर हारायला लागला तर तो अख्खा चेस उधळून लावायचा. कधी त्याच्याबरोबर ब्रिज खेळण्याला बसलं असतं आणि त्याला जर मनासारखे पत्ते आले नाही आणि इफ ही रिअलाइजेस की एव्हरी टाइम ही गोष्ट शाय, तो पत्ते फेकून द्यायचा. या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं, सेम इज विथ राजकारण. आता राजकारणात तुम्हाला काय विचार करायचा आहे फालतू? राजकारणामध्ये तुम्हाला काय विचार करायचे? जे व्हायचंय ते घडत असतं. कशा करता रक्त आटवून घ्यायचं आपण? या मंत्र्यांनी काय म्हटलं, त्या संत्र्याचं काय झालं, या संत्र्यांनी काय म्हटलं, या मंत्र्याचं काय झालं, वाय आर वी वरीड?
हे बोलतच राहणार. आपण आपली पॉझिटिव्ह थिंकिंग करत असताना मनाची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही टीव्हीला मॅच जिंकल्यानंतर हार घातलेला देखील पाहिलेला असेल. हा याच प्रकार. डू नॉट गो टू एक्स्ट्रीम. या दोन्ही गोष्टी मनाला इतक्या लावून घेऊ नका. आणि मी याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेन की ह्याच गोष्टी नाही, सर्व गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ओके, राईट. मुले परदेशात शिकायला गेली किंवा मुले बाहेर गेलीत राहायला, मग त्यांनी नाही जायला पाहिजे का? तुमची काय इच्छा आहे? त्यांनी बाहेर जायला नको? मग तो बाहेर जाणार होता किंवा ती बाहेर जाणार होती, त्यावेळेला तुम्हाला किती आनंद झाला होता की माझा मुलगा परदेशी शिकायला चालला, माझा मुलगा आता अमेरिकेला जाणार आहे, माझा मुलगा आता ब्रिटनला जाणार आहे. किती आनंद झाला होता. त्यावेळेला तुम्ही छाती ठोकपणे सांगितले, येस, माय सन, माय डॉटर इज गोइंग देअर, माय डॉटर इज हॅपनिंग दिस, माय डॉटर इज हॅपनिंग दॅट. मग आता का वाईट वाटतं? कारण तो गेला आणि आता तो तिकडचाच होणार आहे म्हणून भीती वाटते. तो तिकडचाच झाला की तो आपल्याला काय करणार? आपल्याजवळ कोण असणार? तो त्या क्षणाला इथे असणार की नाही, ती किंवा तो त्या क्षणाला इथे असणार की नाही. नसला तरी काय फरक पडणार आहे? आणि असला तरी काय फरक पडणार आहे? प्रथम विचार करा, तो क्षण तुम्हाला माहित आहे? यू डू नॉट नो इट. सो ज्या गोष्टीची आपल्याला अस्पष्ट अंधुकशी कल्पना सुद्धा नाही, त्याच्यावर एवढा विचार करण्यासारखं काय? तेव्हा थिंक पॉझिटिव्ह. मुलगाला किंवा मुलीला जर चांगले संस्कार तुम्ही आता दिलेले असतील, तर ते कुठेही या जगाच्या कानाकोपऱ्यात असतील तरी ते तुमच्याकडे लक्ष देतील. आजच्या जगामध्ये with the help of Skype, with the help of WhatsApp calls, with the help of other FaceTime and etc. You can every day, you can practically every hour, you can talk to your children, you can talk to your grandchildren, you can meet them, you can physically look at them and enjoy the life. त्याकरता वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. आणि मुलांवर जर संस्कार चांगले झाले नसतील तर ते इथे राहून काय उपयोग आहे? ते तसंही लक्ष देणार नाही तुमच्याकडे. या गोष्टीला पॉझिटिव्ह विचारसरणीप्रमाणे तुम्ही काय ते डिसाईड करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही आपला मार्ग चालू ठेवला पाहिजे त्या प्रवाहामध्ये. आता आम्ही दोघे एकटेच राहणार, हा एक समस्या, ही एक समस्या, हा एक प्रॉब्लेम. मग एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे मग मुलांना, सुनेला, मुलीला, जावयाला बाहेर नाही जाऊ द्यायचं का? त्यांना स्वतःचे संसार उभे करू नाही द्यायचेत का? त्यांनी तुमच्याच बरोबर राहायला पाहिजे का? मग तुम्ही एकटे राहणार, या एकटे राहण्याची तयारी 50व्या वर्षी किंवा 45व्या वर्षीपासून केली का? ज्या ज्या वेळेला तुम्हाला मौका मिळाला, ज्या ज्या वेळेला तुम्हाला थोडंसं मदत मिळाली किंवा फ्री टाइम मिळाला, दिनचर्येमध्ये आपण बोललो होतो, बायकोला किचन मध्ये कामाला मदत केली, त्याच्यामुळे हा एकटेपणाचा त्रास तुम्हाला आता जो जाणवतोय, जर तुम्ही त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण जर बायको बरोबर हात बटवला, आपण जर कामामध्ये काम वाटून घेतलं तर आपल्याला काहीच काही वाटणार नाही त्याच्यात एकटेपणा. कारण जेव्हा ऍक्च्युअल पाळी येईल एकटं राहण्याची, तेव्हा तुम्ही सक्षम असाल. ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही सक्षम असाल आणि हीच गोष्ट तुम्हाला भेडसावत असते, त्याच्यावर आत्ता इलाज करायला पाहिजे.
स्त्रीचं बरं असतं, कारण तिचं किंगडम इज सेल्फ इज किचन. त्यामुळे तिला कधीच असं वाटत नाही की आपण आता काय करायचं. प्रश्न उद्भवतो तो तुमचा, कारण आजपर्यंत तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30-6 बाहेर होता, ऑफिसमध्ये जायचा, ऑफिसला जायचा यायचा वेळ आणि ऑफिसचं काम यामध्ये तुम्ही मग्न असायचा. त्याच्यामुळे या 8, 10, 12 तासाकरता तुम्हाला काही वाटतच नव्हतं. परंतु जेव्हा एकटे राहायला लागाल, दोघेच एकटे राहायला लागाल, त्याहून एकटेच एकटे राहायला लागाल, त्यावेळेला ही गोष्ट तुम्हाला भेडसावायला लागेल. तेव्हा त्याची तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करायला पाहिजे. वेळ कसा घालवायचा? इट्स अप टू यू. मी जसं म्हटलं की किंवा आमचा जो लोगो आहे कर्नल्स क्यूबचा लोगो त्याप्रमाणे बिटवीन बी अँड डी इज द सी. बर्थ अँड डेथ च्या मध्ये इज व्हॉट इज युअर लाईफ. आणि या लाईफला सी मी म्हटलेलं आहे, दॅट इज युअर चॉईस. हा चॉईस तुमचा आहे. तेव्हा आत्तापासून विचार करा की या लाईफला जर आनंदी घालवायचं असेल, पॉझिटिव्ह विचारसरणीमध्ये घालवायचं असेल, कुठलाही नकारात्मक विचार नको, तर मग आत्तापासून प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपण वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो यावर कॉन्सन्ट्रेट करा. आपण मागच्या एका एपिसोडमध्ये पुष्पामध्ये पाहिलेलं आहे की आपण एक सवय म्हणा किंवा एक छंद 21 दिवसात लावू शकतो. स्टार्ट थिंकिंग ऑन दोज लाईन्स. वेळ कसा घालवायचा. त्याही आधी आपण बोललेलो आहे की सोशली ऍक्टिव्ह होणं, दॅट इज अनदर आन्सर. की वेळ कसा घालवायचा. मुले वापस येणार नाहीत. कुठून वापस येणार नाहीत? गावातून की परदेशात? परत तोच प्रश्न. जर मुलांवर तुमच्या संस्कार चांगले घडलेले आहेत, तर ती मुलं रेग्युलरली तुम्हाला व्हिजिट करायला येतील. आणि जर तो संस्काराचा भाग कुठेतरी चुकला असेल, आणि सपोज चुकला, तर ते गावात राहून देखील भेटायला येणार नाही. मग काय फरक पडतो? त्याच्यामुळे नुसताच या विषयावर विचार करत 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 आपण आपलं जीवन दुःखी करायचं, कष्टी करायचं का? दुःखात घालवायचं का? व्हाय शुड वी सफर? परंतु ह्या गोष्टीचा विचार आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलं आणि आपण आपल्या मुलांना काय दिलं, या गोष्टीकडे तुमचं सदोदित लक्ष असायला पाहिजे. मुलं परदेशाला गेली होती, ती आता येणार नाही, परंतु कधी पॉझिटिव्हली विचार केला का हो? की ह्या पिरियड मध्ये 5 वेळा बाहेर जाऊन आलात विदेशला, राईट? एकदा युरोपला जाणं झालं. हे कशामुळे? कारण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या पेन्शनमध्ये, तुमच्या विम्याच्या हप्त्यांच्या पैशांमध्ये किंवा तुमच्या मेडिकल क्लेमच्या पैशांमध्ये किंवा इतर कुठल्या तरी जमा केलेल्या पुंजीमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, म्युच्युअल फंड सही आहे असं चालू असतं आजकाल सगळं, एवढा पैसा तुम्ही गोळा करू शकला असता का की ज्याच्यामुळे तुम्ही 5 वेळा बाहेर वाऱ्या करून आला? मग त्याचा ईश्वराचा वेगळा प्लॅन आहे असं आपल्याला का नाही वाटत? ही हॅज गॉट समथिंग एल्स. काय माहित, तुम्ही इथे राहून सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. विचार करायला पाहिजे, राईट? परत लागेल तर बरेचसे पॉइंट्स आहेत. पुढच्या पुष्पामध्ये परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.